नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. मात्रा मावरती आघात कारण पुढे जोडाक्षर, त्रावरती आघात कारण पुढे जोडाक्षर, मात्रा स्पर्शास्तु स्पवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, शावरती आघात कारण पुढे जोडाक्षर. पण म्हणून पूर्ण अशी रेघ देऊन ठेवायची नाही, त्या अक्षराखालती रेघ. कौंतेय शीतोष्ण तोवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, सुख दुःखदाहा. दुःख आपण म्हटलंय की दुःख म्हणायचं नाही, दुःख म्हटलं की आघात आला, हो की नाही. पण दुःख दुःख दुःखदाहा आगमापायिनो, नोच्या पुढे अवग्रह आलाय झोका, नित्यास निवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. आता ताच्या अनुस्वाराच्या पुढे एकाच पदामध्ये स आलाय, मग काय येणार? एकाच पदामध्ये स आल्यास आव 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 इव ओ असे उच्चार होतो. मग तांस, ताच्या अनुस्वाराचा आव. तांस तितिक्षस्व, दुसऱ्या ती वरती आघात कारण पुढे जोडाक्षर क्ष आलाय. तितिक्षस्व, क्षवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, भारत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, म्हणा मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. छान म्हणा, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. छान, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. शीतोष्ण सुख दुःखदाहा, शीतोष्ण सुख दुःखदाहा, शीतोष्ण सुख दुःखदाहा, शीतोष्ण सुख दुःखदाहा. छान म्हणा, शीतोष्ण सुख दुःखदाहा, शीतोष्ण सुख दुःखदाहा. सुंदर. शीतोष्ण सुख दुःखदाहा. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय 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 शीतोष्ण सुख दुःखदाहा. छान. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा. छान. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा. आगमापायिनो नित्यास, म्हणा आगमापायिनो नित्यास, आगमापायिनो नित्यास, आगमापायिनो नित्यास. मी पहिल्या दिवशी या ई ची प्रॅक्टिस करायला सांगितली होती, तो हा इथे ई आहे बरं का, ई नाही. आगमापायिनो नित्यास, आगमापायिनो नित्यास. तांस्तितिक्षस्व भारत, तांस्तितिक्षस्व भारत,
शब्द आहे ताम स्थितिक्ष, ताम तितिक्षस्व भारत. हा, तां स्थितिक्षस्व भारत. छान म्हणा. स्था म्हणायची गरज नाही, कारण नित्याहा त्याचा तो स झालाय. हा बघा, आगमापायिनो नित्यास तां स्थितिक्षस्व भारत. तां स्थितिक्षस्व. तितिक्षा त्याच्यात फक्त ताव म्हणायचं. तां स्थितिक्षस्व भारत. बघा पूर्ण ओळ. आगमापायिनो नित्यास तां स्थितिक्षस्व भारत. आगमापायिनो नित्यास तां स्थितिक्षस्व भारत. म्हणा. छान म्हणा. पूर्ण श्लोक बघा. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः. आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. छान म्हणा. येतंय का? शीतोष्ण, शी दीर्घ. हा, शीतोष्ण सुख दुःखदाः. आणि खालचा येतोय का शब्द? तां स्थितिक्षस्व भारत. म्हणा. तां स्थितिक्षस्व भारत. तो स्ताव नाही, ताव म्हणायचं. हा, तां स्थितिक्षस्व भारत. आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. सुंदर, जमलं ना? पूर्ण श्लोक म्हणा परत. मात्रा स्पर्शास्तु. बघा कसं होतंय. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण आणि शीतोष्ण, शी दीर्घ. हा, बघा एकदा ऐका. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः. आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. म्हणा.
मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. छान म्हणा. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. छान. अजून एकदा. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसरा अध्याय 14वा श्लोक. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यान् स्तान् तितिक्षस्व भारत. कृष्ण अर्जुनाला सांगतायत. काय सांगतायत? हे कौन्तेय मात्रा स्पर्शाः तु शीतोष्ण सुखदुःखदाः शीत उष्ण सुखदुःखदाः आगमापायिनः अनित्याः. हे भारत तान तितिक्षस्व. तितिक्षा हा एक गुण सांगितलाय. तितिक्षा म्हणजे सहन करण्याची क्षमता, द्वंद्व सहन करण्याची क्षमता. आपल्याला जे ताप होत आहेत, आपल्याला जे प्रतिकूल वाटतंय ते त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भोगत असतानाही मनाचं स्थैर्य, मनाचं समत्व ढळू न देणं, याला तितिक्षा म्हटलंय. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी उन्हामध्ये चाललोय, उन्हाने मला त्रास होतोय, घाम येतोय, तापलंय डोकं, अंग कसनुसं होतंय, तहान लागली, एवढं सगळं आहे. पण एखादी व्यक्ती समोर आली की त्याचं स्वागत मात्र आपण गोड हसून छान करतो. तो जो ताप आहे तो मी माझ्या वृत्तीत, माझ्या स्वभावावर हावी होऊ दिला नाही, मी माझं समत्व ढळू दिलं नाही. हे जे काही सगळं आहे त्याला म्हणायचं तितिक्षा. द्वंद्व, ताप, प्रतिकूल गोष्टी सहन करून सुद्धा स्वतःची समता, शांती, स्थैर्य गमावू न देणं ही तितिक्षा आहे. तर तितिक्षस्व भारत हे सगळं शांतपणे, निमूटपणे, धैर्य ढळू न देता सहन कर. कोणाला सांगतायत कृष्ण? हे भारत, हे भरत कुलोत्पन्ना अर्जुना, हे कुंती पुत्रा म्हणून कौंतेय अर्जुना, काय कर? हे सगळे जे स्पर्श आहेत, मात्रा स्पर्शाः. मात्रा स्पर्श म्हणजे काय? आपल्याकडे पंचतन्मात्रा अशा तत्वज्ञानात सांगितल्यात. पंचतन्मात्रा, मात्रा मिमीते अनया इति मात्रा, जिच्याद्वारे मोजला जातो इंद्रियांचा जो धर्म आहे, इंद्रियांची जी क्षमता आहे ती ज्यांच्याद्वारे मोजली जाते त्या विषयांना तन्मात्रा असं म्हणतात. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचतन्मात्रा आहेत. आणि हेच विषय देखील आहेत, इंद्रियांचे विषय. म्हणजे डोळ्यांचा विषय काय? तर रूप. कानाचा विषय काय? शब्द. जिव्हेचा विषय काय? रस. त्वचेचा विषय काय? स्पर्श. नाकाचा विषय काय? गंध. तर हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या ज्या अनुभूती होतात त्या इंद्रिय आणि ते विषय यांच्या स्पर्शातून होतात. थोडक्यात एखादा माणूस माझ्या समोरून गेला हे मला कसं बरं कळलं? तर माझ्या नेत्र चक्षु इंद्रियाचा त्याच्या रूपाशी संयोग झाला, म्हणजे जणू काही माझ्या दृष्टीने त्यांच्या रूपाला स्पर्श केला, म्हणून शब्द काय आहे? मात्रा स्पर्श. अजून एक की मी ऐकतो म्हणजे काय करतो? तो जो आवाज उत्पन्न झालाय, समजा तुम्ही मला हाक मारली तर माझं नाव तुम्ही उच्चारलं, तो जो उच्चारलेला
तुमच्या मुखातून आलेला शब्द आहे तो माझ्या श्रवणेंद्रियांना स्पर्श करतो, तेव्हा मला माझं नाव उच्चारलं गेलंय, मला हाक मारलंय, हा अर्थबोध होतो. म्हणजे थोडक्यात श्रवणेंद्रिय आणि शब्द यांचा स्पर्श झाला की तो मात्रा स्पर्श आहे. अशा प्रकारे एक एक अनुभूती, एक एक जाणीव ज्या ज्या इंद्रियांना होते, या सगळ्या जाणीव होण्याच्या, ज्ञानेंद्रियांना ज्ञान होण्याच्या प्रक्रियेला मात्रा स्पर्श असं भगवंत म्हणतायत. हे जे मात्रा स्पर्श होत आहेत म्हणजे त्या विषयांची जी जाणीव होतीये, आकलन होतंय, हे कसं आहे? आगमाः अपायिनः, आगमापायिनः. आगम म्हणजे येणारे, अपायिनः नाहीसे होणारे. हे सगळे जे मात्रा स्पर्श आहेत, इंद्रियांचे जे अनुभव आहेत, विषयांचे जे अनुभव आहेत, हे जाणारे येणारे आहेत, ते स्थिर नाही आहेत. एकदा आला एकदा गेला. म्हणजे थोडक्यात आत्ता दिसत होता आता नाहीसा झाला, आत्ता ऐकू येत होता आता थांबला आवाज. म्हणून त्यांना आगमापायिनः, येणारे आणि त्यांच्या वाटेन जाणारे. मग कसे आहेत? दुसरा शब्द आहे शीतोष्ण सुख दुःखदाः, ज्याच्यामध्ये शीत, उष्ण, सुख, दुःख या द्वंद्वांच्या जाणीव आहेत. त्याच्यामध्ये कळतंय की अरे ह्याच्यात मला सुख मिळालं, अरे याच्यात मला दुःख मिळालं, अरे उन्हाळ्यात छान थंडगार वाटलं, अरे उन्हाळ्यात हा ताप मला आला, उष्ण, शीत, उष्ण, सुख, दुःख ही सगळी द्वंद्व ज्या इंद्रियांच्या विषयांच्या संयोगातून, स्पर्शातून मला जाणवणारी होतात, मला अनुभूती होते, ते कसे आहेत? तो इंद्रिय आणि विषयांचा स्पर्श अनित्य आहे, तो शाश्वत नाही आहे, जाणारा येणारा. आत्ता आहे, कधी नाही, कधी होतो कधी नाही होत, असं आहे. त्यामुळे थोडक्यात एका व्यक्तीला मी आत्ता पाहतोय, अचानक ती नाहीशी झाली, म्हणजे ती नाहीशी झाली का? केवळ त्याचं रूप नाहीसं झालंय. वस्तुतः वास्तविक पाहता ते सत्व, तो आत्मा कुठेही गेला आलेला नाही, तो आहेच, तो शाश्वत आहे. फक्त त्या शाश्वत आत्म्याची देहात असणारी जी जाणीव आहे ती फक्त जाते येते. म्हणजे हे फ्लक्च्युएशन आत्म्याचं नाहीये, ते देह पातळीवर होणाऱ्या जाणीवेचं फ्लक्च्युएशन आहे. हे इथे भगवंत स्पष्ट करतायत 14व्या श्लोकामध्ये.